आणि यानंतर आपण दिवसभरातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे नसावं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं। दरम्यान संजय राऊतांनी आमच्यात ढवळाढवळ करू नये, आम्ही जी गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी आणि त्यांच्या विकास कामासाठी करतो असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलं। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। 2 फोन नंबर्सवरनं ही धमकी आल्याची माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून दिली। सुमित देशमुख नावानं धमकीचे फोन आल्याचं आव्हाडांनी पोलिसांना सांगितलंय। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं होतं? आपण कुणालाही आश्वासन दिलं नाही असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी घुमजाव केलाय। त्यामुळे महायुतीने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांचा दादांना विसर पडलाय का हा सवाल उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती अशी कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे। अजित पवारांनी नेमकं काय वक्तव्य केलं याची आपल्याला कल्पना नाही असं म्हणत तटकरेंनी सुद्धा एक प्रकारे हात झटकले। जळगावमध्ये शरद पवारांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलंय। 2 माजी मंत्र्यांसह माजी आमदार कैलास पाटील शरद पवारांची साथ सोडणार आहेत। मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात हे दोनही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील। बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदांच्या पोस्टरवर महायुतीतल्या नेत्यांचे फोटो झळकले। त्यामुळे सानंदा लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा आहे। सानंदा महायुतीतील कोणत्या पक्षात जाणार याची चर्चाही रंगतेय। आपण शुद्ध शाकाहारी आहोत, मात्र मांसाहारी मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते, मात्र मांसाहारी मिळालं कुठे ते गेले तरी लोक म्हणतात कोंबडी ट्राय करा, मासे ट्राय करा। या शब्दात पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणातनं आपली अडचण बोलून दाखवली। विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात लढणारे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर आता महायुतीमध्ये एकत्र येणार आहेत। गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। दोघांमधलं राजकीय वैर पाहता महायुतीसाठी दोनही गुलाबराव डोकेदुखी ठरतील अशी चर्चा आहे। बीडच्या परळीमध्ये सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं। या सोहळ्याला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। मात्र दीपक केसरकरांनी शक्तीपीठ महामार्गाला आपला पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये महिन्याभरानंतर एका आरोपीला अटक करण्यात यश मिळालं। बार्शी इथून रणजित पाटील या आरोपीला अटक झाली आहे। सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागानं आदेश दिलेत। जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि तलाठ्यांना संबंधित नोंदी घेऊन जुने शेरे कमी करण्याचे आदेश राज्याच्या महसूल मंत्र्यांकडून दिले गेले आहेत। अहिल्यानगरच्या राहतामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ पार पडला। यावेळी त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं गेलं, मात्र पाटील यांनी सत्कार नाकारला। जोवर पहलगाम हल्ल्याचा बदला घेत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात महिला आणि बालविकास विभागाला प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर महाड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या मुलांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला। या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यामुळे काही वेळ बारामतीच्या प्रशासकीय भवनातलं वातावरण तणावाचं बनलं होतं। ठाण्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला। आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भांगरे यांना अभिवादन केलं गेलं। यावेळी आदिवासी समाजातील शौर्याला उजाळा दिला गेला। मुंबईचे तापमान 33 ते 34 अंशांपर्यंत गेलंय। पुढच्या काही दिवसात हे तापमान कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नागरिकांना काही दिवसांनीच उकाड्यापासून दिलासा मिळेल।
पुणे जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एक नोंदणी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। त्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड किंवा ग्रामीण भागातील कोणतीही दुकानं, जमीन, सदनिका यांच्या खरेदीचे दस्तावेज नोंदणी ही पुणे जिल्ह्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये करता येणार आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं उल्हास नदीतल्या पाण्याचे नमुने गोळा केलेत। उल्हास नदीच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ होत होती। दरम्यान उल्हास नदीतील पाणी प्रदूषित किंवा पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे 2 आठवड्यांनंतर स्पष्ट होईल। पाणी टंचाईच्या विरोधात शिवसेना उभाठानं उल्हासनगर महापालिकेवर मोर्चा काढलेला। सुरक्षा रक्षकांनी पालिकेचं गेट बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला। यावेळी ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते, पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांच्यात धक्काबुक्की सुद्धा झाली। सीपी तलाव येथील डम्पिंग ग्राउंड महानगरपालिकेनं बंद केल्यावर कचरा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आलाय। डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळतंय। अंधेरीमध्ये एका भीषण अपघातात तरुणानं आपला हात गमावला। दुचाकीस्वारानं बसला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला। संबंधित बस आगरकर चौकातनं महाकाली केव्सकडे जात होती, तेव्हा एका दुचाकीस्वारानं बायलेनमधनं शिरत बसच्या उजव्या पाठीमागच्या बाजूला धडक दिली। त्यामुळे तो खाली कोसळला आणि बसचा उजवा पाठीमागचा टायर त्याच्या डाव्या हातावरनं गेला। अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरातल्या एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये 5 फुटी कोबरा आढळून आला। इमारतीमधल्या सोफा सेटवरती हा विषारी साप बसलेला। दरम्यान सर्पमित्रांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केलाय। भांडूपमध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला भांडूप पोलिसांनी अटक केली आहे। भांडूपच्या टेंभीपाडा परिसरात घरफोडी करताना हा चोरट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। या आरोपीकडनं चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय। कल्याणच्या खडकपाडा परिसरात विक्रीसाठी आणलेल्या आंब्याच्या पेटीत घोरपडीचं पिल्लू सापडलं आणि ग्राहकांची तारांबळ उडाली। सर्पमित्रांनी या घोरपडीच्या पिल्लाला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात मुक्त केलंय। पिंपरी चिंचवड शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर आता कारवाई झाली आहे। या कारवाईतनं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक खात्यानं 4 महिन्यात 25,71,64,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। पुण्यातील हडपसर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि लॉज मालक चालक यांच्यात एक बैठक पार पडली। सर्व ग्राहकांची कागदपत्र व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करावी अशा सूचना पोलिसांकडून लॉजच्या चालक आणि मालकांना दिल्या गेल्या। शहापूरचं तापमान वाढलंय। तापमानाचा पारा 45 अंशांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल बनलंय। अमरावतीतील नागरिकही उकाड्यानं हैराण झालेत। पुढच्या 2 ते 3 दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। अमरावती जिल्ह्याचं तापमान 44.6 अंश सेल्सिअस वरती पोहोचलंय। धाराशिवमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। धाराशिवमध्ये पारा 41 अंशांवर आलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यामुळे केलं जात आहे। अकोल्यातलं तापमान सातत्यानं वाढतंय। अकोल्याचा पारा हा 45.6 अंशांवर गेलाय। मंगळवारी 44.6 अंश सेल्सिअस, बुधवारी 45 अंश सेल्सिअस तर गुरुवारी 45.6 अंशांवरती अकोल्याचं तापमान होतं। त्यामुळे नागरिक उष्णतेमुळे चांगलेच हैराण झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर गेलाय। तीव्र उन्हामुळे रस्त्यावरची गर्दी कमी झाली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। नाशिकमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी पारा 41 अंशांवर गेलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तापमान वाढलंय। त्यामुळे नाशिककर हैराण झालेत। उन्हापासून बचावासाठी नाशिककर रसवंती आणि ताक मठ्ठा या पेयांचा आधार घेतात। मे महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेचा जोर वाढलाय। विशेषतः मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या परिसरात तापमानात सातत्यानं वाढ होतेय। मुंबई शहरात कमाल तापमान 33 अंशांवर गेलंय। विदर्भात तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात करण्यात आली आहे। अकोल्याचं तापमान 44.5 अंश सेल्सिअस आहे। नांदेडमध्ये सुद्धा उन्हानं कहर केलाय। नांदेडचं तापमान 42 ते 45 अंशांवरती पोहोचलंय। त्यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडतात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या तापमानानं उच्चांक गाठलाय आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। चंद्रपूरमध्ये तापमानानं 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलाय। काही दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक तापमान हे चंद्रपुरातच नोंदवलं गेलं होतं। रत्नागिरीच्या दापोलीतील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या।
लग्न सराई आणि उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटक कोकणात गेलेत, मात्र सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटकांची चांगलीच गैरसोय होते. शक्तीपीठ महामार्गामुळे बांदा बाजारपेठ विस्थापित होणार आहे. या विरोधात बांदा ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ठराव मंजूर केलाय. महामार्गाविरोधात कृती समितीची स्थापना केली गेली आहे. सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यात मक्याच्या खरेदीसाठी 11 केंद्र प्रस्तावित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ही खरेदी केंद्र सुरू होणार असून याचा मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. खरीप हंगामासाठी गोंदिया कृषी विभाग ॲक्शन मोडवरती आलाय. संपूर्ण जिल्ह्यात 9 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खतांची साठेबाजी आणि जास्त दरानं विक्री केली तर कारवाई केली जाईल अशी माहिती आहे. गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जाते. ही मागणी पूर्ण झालेली असून 100 वर्षांनी कालव्याचं नूतनीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते कालव्याच्या कामाचा शुभारंभ पार पडला. वाशिमच्या मालेगाव शहरात भीषण पाणीटंचाई पाहायला मिळते आणि नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहरातील नागरिकांना पाणी मिळावं यासाठी समाजसेवा करणारे फिरोज पठाण दर दिवशी मुबलक पाणी पुरवतात. त्यांच्या समाजसेवी वृत्तीमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण झालंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातल्या महिलांना वणवण भटकंती करावी लागते. तब्बल 31 गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय. अजूनही अनेक गावात पाणी पोहोचलेलं नसल्यानं पाण्यासाठी नागरिक पायपीट करतात. शिरूर तालुक्यातील खेडकर वस्तीमध्ये बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यावरती कुत्र्याला सोडून बिबट्यानं धूम ठोकली. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे परिसरातले नागरिक मात्र भयभीत आहेत. अकोल्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढला गेला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक झाली. जळगावमध्ये मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं. वक्फ सुधारणा विधेयक रद्द करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. नांदेड शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे. शहरातील दिलीप सिंग कॉलनी, बोरबन, गोवर्धन घाट या परिसरात गेल्या 20 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी पाणी पुरवठा विभागातल्या अधिकाऱ्यांच्या टेबलवरती बांगड्या फोडून संताप व्यक्त केला. प्रहारचे नेते बच्चू कडू विविध मागण्यांवरून आक्रमक झालेत. येत्या 6 जूनपर्यंत विविध मागण्या मान्य करण्यासाठी बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. सोबतच या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही दिला जातोय. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी उबाठानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला गेला. जळगाव जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वृक्षतोड सुरू आहे आणि याकडे वन खात्याचं दुर्लक्ष होत्याचा आरोप नागरिकांनी केलाय. अवैध वृक्षतोड थांबवण्याच्या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं उपवनरक्षकांना देण्यात आलं. वृक्षतोड थांबली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही दिला गेलाय. परळीच्या नागापूर येथील वाण धरणामध्ये ओबीसी नेते टीपी मुंडे यांच्यासह ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं. धरणातलं पाणी शेतीसाठी न सोडता ते पिण्यासाठी आरक्षित ठेवावं अशी मागणी केली गेली. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा मावळा संघटनेनं धरणं आंदोलन छेडलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. पुण्यामधील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिक लोकांनी विरोध केलेला कायम आहे. आज सुरू करण्यात आलेला ड्रोन सर्व्हे शेतकऱ्यांनी बंद पाडला. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वादही झाला. अमरावतीमध्ये शिवसेना उबाठा आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उबाठानं ट्रॅक्टर मोर्चा काढला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला गेला. अमरावतीमध्ये सुरक्षा रक्षकांनी कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण केलं. 1 वर्षापासून प्रलंबित असलेल्या नियुक्तीपत्रासाठी हे आंदोलन करण्यात आलं. नियुक्तीपत्र मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला गेला आहे. थायलंड इथे झालेल्या आशिया रोड रेसिंग स्पर्धेमध्ये TVCSच्या सार्थक चव्हाणनं पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा सार्थक चव्हाण हा पहिला भारतीय ठरलाय. मराठी भाषा विभागाकडून अभिजात मराठी आगामी OTT प्लॅटफॉर्मची घोषणा झाली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अभिजात मराठीचा लोगो लॉन्च झाला. मराठी मनोरंजनासाठी आणि भाषेच्या गौरवासाठी नवा अध्याय सुरू झाल्याची भावना यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केली. कराडच्या उमरजमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी झाली.
टाळ मृदुंगाच्या गजरात गावातनं महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची शोभायात्रा निघाली। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातल्या गोरेगावाजवळच्या एका कालव्यात 2 तरुण वाहून गेले। या कालव्यात ते आंघोळीसाठी गेले होते आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही वाहून गेले। सांगलीमध्ये भर दिवसा चोरट्यांनी धूम स्टाईलनं 40 तोळे सोनं असलेली बॅग लंपास केली। लॉकरमध्ये सोनं ठेवण्यासाठी जात असलेल्या वृद्धाचा पाठलाग करत दुचाकीवरनं आलेल्या चोरट्यांनी बॅग हिसकावली आणि पळ काढला। वैभववाडी पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे। नागपूरच्या तहसील पोलीस स्थानकाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे। या आरोपीकडनं दुचाकीसह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे।